कमी लागणार आहे. मग आज कंपनी जो काय $32 प्लॅन केलेला आहे हा इंटरनॅशनलला डोळ्यासमोर ठेवून, कारण का आपला परत चेंजेस करायचे नाहीयेत. आणि हा जो चेंज झालेला आहे हा चेंज मध्ये मी तुम्हाला एकच सांगेल की आज आपला डबल डाटा आज त्या वेबसाईट मध्ये राहिला. आज 32 ते 35 लाख लोकांचा डाटा होता, त्यामुळे ज्यावेळेला आपण हे शिफ्टिंग केलं त्याचा 70 ते 75 लाख लोकांचा डाटा तिथे आज आला. की काही लोक $16 होती, काही लोक $32 होती. दोन्ही मिक्सिंग डाटामध्ये आज कंपनीचा खूप मोठा लॉस सुद्धा त्यामध्ये झालेला मित्रांनो. काही लोकांना $32, $48, कोणाला $60, कोणाला $100 या सिस्टीम मध्ये डबल टिबल गेले. आणि त्या लोकांनी मला फोन करून सांगितले मित्रांनो, किती इमानदार लोक आहेत बघा, की त्यांना मला व्हॉट्सअप सुद्धा मेसेज केला की सर आम्ही खरंच जेव्हा कंपनीचे हे डॉलर आले होते तेव्हा आम्ही आमच्या लोकांचे टॉपअप करून घेतले, ते आमचे पैसे नसताना सुद्धा. हा, जेव्हा तुमची वेबसाईट ओपन होईल तेव्हा मला सांगा, मी अजून कंपनीच्या अकाउंटला पैसे भरून ते पैसे कंपनीला रिटर्न करतो. खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं की एवढी सुद्धा इमानदार लोक आपल्या कंपनीमध्ये आहेत. आणि कंपनीने सुद्धा म्हटलेलं आहे की जे काय झालंय आता ते होऊन जाऊ द्या. जेवढे 32 लोकांनी डॉलरनी टॉपअप झालेले आहेत ते तसेच कंपनी तिथे ठेवणार आहे. हा, मे बी पुढे जाऊन आपल्याला जर आलं तर आपण डेबिट तिथं मारू शकतो, किंवा तुम्ही जर का कंपनी ट्रान्सफर केले तर ते होऊ शकतं. पण $16 ज्यांनी टॉपअप केलेले आहेत की त्याला सुद्धा कंपनी आता इकडे स्विचचं बटन आल्यानंतर ते तुम्ही $16 आलेल्या मित्राला परत द्यावेत. त्यांनी ज्याने टॉपअप केलेला असेल त्याला परत द्यावेत, किंवा $16 ज्याचं जॉईनिंग असेल त्याच्यामध्ये अजून एक $16 टाकून तुम्ही 32 ने टॉपअप करून घ्या तुमचा आयडी. आणि ह्या नवीन प्लॅन मध्ये आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून तुम्हाला मी शुभेच्छा देतो की कमीत कमी जसं तुम्ही स्वप्न आपण बघितलेली आहेत. कारण ह्या कंपनीने खरंच मित्रांनो परत स्वप्न बघायला दाखवलेली आहेत आणि काही लोकांनी ती स्वप्न सुद्धा पूर्ण केलेली आहेत. मग सरांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल की आज एवढा देव माणूस आहे तो की तो म्हणतो की मला कुणालाही एकही रुपया न बुडवता मला वरती जायचं आहे. म्हणजे विचार करा की केवढा शेवटच्या माणसापर्यंतच आतापर्यंत विचार केलेला आहे. बाकीच्या कंपनीचा का हात वर केला असता तर मित्रांनो आज आपली केवढी फरफराट झाली असते. हा एक विचार करा. आम्ही सरांच्याच मनात पहिल्यांदा आम्ही सांगायच्या अगोदर सर म्हणतात नाही आपण ह्या लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, आपल्या ह्या लोकांसाठी काय करता येईल. यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे, आपल्याला त्यांचा विश्वासघात करायचा नाहीये. म्हणजे मित्रांनो आपल्याला काही पुढे चॅलेंजेस असतात. सॉफ्टवेअर मध्ये काही चॅलेंजेस आहेत, इंटरनॅशनल लेवल आपला काय चॅलेंजेस आहेत. कारण का आपण जर का एक ₹10 प्लॅन किंवा ₹15 प्लॅन मार्केटमध्ये जर का आला तर आपण तो करतो का? आपण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो मित्रांनो. ₹100 प्लॅन जर का मार्केटमध्ये आला तर आपण तो करू का? आपल्या ह्याला लागता येईल. आता इथं सुद्धा लोकांनी मला खूप पहिल्यांदा नावं ठेवली, अरे काय ते ₹1000-1200 प्लॅन करतोय रोजचे 1-1 रुपयाने काय होणार आहे. पण आपण हिस्ट्री केली की नाही मित्रांनो. कारण ह्या प्लॅन मध्ये एक अजुबा असा आहे की आज हा पहिला असा प्लॅन आहे की मित्रांनो हा कंपाऊंड इंटरेस्ट बिझनेसचा प्लॅन असल्यामुळे आज तुम्ही एकदाच माणसाला फक्त कष्ट केलेले आणि त्याच्यावरती आयुष्यभर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आतापर्यंत 6-7 महिने त्यांच्यावरती तुम्ही पैसे रोजच्या रोज कमवले की नाही. मग आज त्या माणसाला साथ द्यायला पाहिजे की नाही आपल्याला. आज त्या माणसामुळे आपल्या जगात भले काय असेल 1000, 2000, ₹5000 मिळाले असतील तर त्याच माणसाला आपली सुद्धा जबाबदारी आहे की त्याला सुद्धा पैसे कमवून देणे. त्याच्यामुळे पहिल्या प्लॅन मध्ये जी काय आपण चूक करून घेतलेली आहे की ज्या लोक काम करत होतात त्यांच्याकडे आपण लक्ष देत होतो, पण जी लोक काम करत नव्हती मित्रांनो त्यांच्याकडनं सुद्धा आता तुम्ही कमीत कमी 10-10 त्याचे 15-15 लोक त्यांच्याकडे करून घ्या. कारण का आपला हा प्लॅन अजून तुम्हाला सांगतो मी की आपण प्रमोटर आहोत की आपलं आता टार्गेट 510 कोटीच आहे. हिथून सुद्धा का तुम्ही जर का निश्चित बसलात की आता बाद झाले, आता मला ₹70,000 पर डे येतात की नाही, आता मला काम करायची आवश्यकता नाही. पण ह्यासाठी ही लोक इथं थांबू नयेत म्हणून आपण एक बोनांजा एक आपण रॉयल्टी सारखा एक बेनिफिट आपण मित्रांनो ह्यामध्ये ऍड करणार आहोत की त्याच्यामध्ये ज्याची मोठी टीम असेल, ज्याची फ्रंटलाईन मोठी जास्तीत जास्त असू शकते, ज्याच्या फ्रंटलाईन मध्ये जास्तीत जास्त जेवढा बिझनेस होईल ह्या बिझनेसच्या माध्यमातून जेवढं त्या टीम मध्ये इन्कम जनरेट झालं असेल मित्रांनो, या इन्कम वरती कंपनी आज आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करत आहे की त्या व्यक्तीचं इन्कम या $1000 पेक्षाही जास्त त्याला आयुष्यभर अजून जेवढं ज्याला इथं कमवता येईल तेवढा लाखो करोड रुपये तुम्ही सुद्धा दिवसाला कमवू शकता. असं एक आपलं नियोजन, असं एक प्लॅनिंग कंपनीच्या माध्यमातून आज आपलं होत आहे. त्याच्यामुळे आज जरी तुम्हाला कॅपिंग जर काही लागली असेल 70,000ची तर तरी तुम्हाला अजून चान्स मोठा आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवून द्याल त्याच्यावरती तुमचं एक इन्कम कंपनीच्या प्लॅनिंग मध्ये आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो की कंपनीने एवढं मोठं आपल्या समोर ठेवलेलं आहे की तुम्ही म्हणाल, तुम्ही जे सांगाल, तुम्ही ज्या वस्तूवरती बोट ठेवाल ती वस्तू घेण्याची ताकद तुम्हाला फक्त ऑस्मॉसच देऊ शकते मित्रांनो. त्याच्यामुळे
आता जे काय झालं मागचं विसरून जा, आपल्या डोळ्यासमोर एकच आणा की आज माझा इंटरनॅशनल प्लॅन मार्केटमध्ये आहे, मी इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा लोकांना जॉईन करू शकतो आणि आपले $32 जादू मित्रांनो आता आपण दाखवायला सुरुवात करणार आहोत की ह्या $32 जादूमध्ये ज्या वेळेला तुम्हाला पहिला पेआउट यायला सुरुवात होईल तर तुम्ही तेच जे मागं आपण केलं की मला आता इथनं डॉलरमध्ये पेमेंट यायला सुरू झाली, एवढे माझे आज डॉलर झाले गुणिले तो विचारात पडेल, अरे गुणिले ₹80 करायचे आहेत म्हणजे 8 पट तुमचा हे इन्कम इथं ऑटोमॅटिक वाढणार आहे. तर प्लॅन खूप सिंपल आहे. आपल्या इथे $32 जॉईनिंग आहे. तुम्ही जॉईन झाल्यानंतर त्याच्या वरती जेवढं काही आपण हे करतो पैसे भरतो त्याच्या अगेन्स्ट कंपनी तुम्हाला तिथे स्वतःचा इन्सेंटिव्ह तिथे साधारण बघितला 0.425% आपल्याला त्यांनी पर डे डॉलर मध्ये इन्सेंटिव्ह दिलाय. म्हणजे साधारण आता जर का रेट बघितला तर हा ₹80 तर तुम्हाला ₹40 तुम्हाला पर डे मिळणार आहेत. म्हणजे आपण जे काय पैसे भरतो आहोत त्याच्यावरती तुम्हाला साधारण ₹40 कारण का डॉलरचा रेट वाढलाय त्याच्यामुळे ₹40 तुम्हाला पर डे तुमचा इन्सेंटिव्ह फक्त आपण सबस्क्रिप्शन केल्यानंतर आज आपण ते ऍप्लिकेशन वापरल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. म्हणजे थीम सुद्धा बघा कशी मित्रांनो की आपण जसं टीव्हीचं रिचार्ज करतो किंवा आपण जो महिन्याचा एक रिचार्ज करत असतो त्याच्यावरती आपला एक महिनाभर आपल्या चॅनल बघायला मिळतात, आपण सिरीज बघतो, आपण न्यूज बघतो, आपण क्रिकेट खेळतो, आपण टाइमपास त्याच्यावरती करत असतो. तसाच कंपनी म्हणते की तुम्ही सुद्धा आमच्या कंपनीचे जे काय प्रोडक्ट आहेत या प्रोडक्टचे तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे 4 महिन्यासाठी आणि या 4 महिन्याच्या सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही फक्त कुठलाही जो तुम्हाला आवडलेला चॅनल असेल तो तुम्ही जर का तुम्ही बघितला त्याच्यामधलं काय थोडस वर्क येईल. मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे सरांनी की आज त्यांचा जर का पगार शिक्षक आहेत ते आवाळे सर त्यांचा जर का तुम्ही पगार बघितला तर तो सुद्धा 70-80 हजार रुपये पर मंथ आहे. पण तो घेण्यासाठी त्यांना कमीत कमी 10 ते 12 तास काम करावं लागतं. आज 10 ते 12 तास. सर मी शिक्षक नाही, मी शेतकरी आहे. ओके ओके. पण कोणी जर का सर्व्हिसला असेल तर त्यांना मी विचारतो की आज जो कोणी सर्व्हिस मध्ये 30-25 हजार 40 हजार रुपये पगार जर का घेत असेल तर त्या पगार घेण्यासाठी त्याला कमीत कमी 8 ते 10 तास काम करावं लागतं का नाही, कष्ट करावं लागतं की नाही. आज तो महिनाभर 8-8 तास रोज देतो म्हणजे 8 तास गुणिले 30 दिवस केले तर 8 त्रिक 24 240 तास त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्याला कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये पगार मिळतो. मित्रांनो आपल्या कंपनीने काय सांगितलं हो, फक्त एक तास आहे त्याला की 5 ते 10 मिनिटं लागतील किंवा तुम्ही गेम खेळा, तुम्हाला जेव्हा 24 तासामध्ये तुम्ही जर का अर्धा पाऊण तास फक्त कंपनी तुमच्याकडनं मागतीये की त्याच्यातून तुमचं इन्कम महिन्याला नाही दिवसाला 70,000 रुपये घेऊ शकाल एवढी कॅपॅसिटीचं एक प्रोडक्ट आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो. आज जर का शेतकरी आता सर म्हणले की मी शेतकरी आहे, बघा शेतकरी मला खूप आदर वाटतो त्या शेतकऱ्याचा. कारण का बघा की ज्या वेळेला त्याला वाटतं की आता पाऊस येणार आहे किंवा आपण जेव्हा शेतामध्ये ते बी बियाणं पेरतात आणि ते पावसाची चातकासारखी वाट बघत असतात आणि हा जर का पुढं मागं पाऊस झाला तर आज त्यांना ते काय बी पेरलेलं असतं, एक आशा असते त्यांना आणि हे बी पेरलेलं तो परत विचार करतो अरे आज आला नाही किंवा आला पाऊस तर अवकाळी पाऊस येतो हे घेतं तर नुकसान होतं. पण तो कधी असं बघितलं का हो की त्याचं रान उघडं पडलेलं आहे, कितीही संकट आली तर तो त्याच्यामध्ये बी टाकायचं थांबतो का. मित्रांनो बघा तो कधीही विचार करत नाही कारण का शेतकऱ्याला झोपच येत नाही की ह्या मातीमध्ये त्याच्या ह्या आपल्या आईच्या कुशीमध्ये त्याला रोज गेल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. तो आज कमीत कमी दिवसातून सगळेच म्हटलं तरी चालेल 24 तास तो शेतामध्ये राबत असतो तेव्हा आपल्याला खायला अन्न मिळतं. पण त्याचं सुद्धा एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन की देवाने सुद्धा त्याला एक सांगितलेलं आहे की तुझं नुकसान कधी होणार नाही. आज तो पोटापुरतच आपल्याला देतोय, मान्य आहे मला की आज त्या लोकांना आपल्या ह्या कंपनीत थोडासा आधार दिलेला आहे की आज इथं रेग्युलर ते इन्कम घेऊ शकतायत. आणि ह्याच पद्धतीने मी म्हणेल की जसं देव सुद्धा म्हणतो ना की सगळंच अन्न जे काय पिकतं शेतामध्ये हे सगळंच आपल्यासाठी नसतं. कारण का जेवढं एक पोतं जर का तुम्ही पेरलं तर एक पोत्याचे 10 पोती तिथं धान्य उगवण होतं, पण या 10 पोती मधली एक पोतं तो शेतकरी बाजूला ठेवत असतो कारण का ते जर का पेरलं तर परत ते 10 पोती उगवत असतात. त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेन की काही लोक मला सांगतात सर खालची टीम आता माझी आहे आणि आता ही इकडे कधी येईल, आम्ही 4 महिने वाट बघायची का. मग त्यांना आपण स्विचचं बटन सुद्धा दिलेलं आहे. आणि मला एकच सांगायचं मित्रांनो, मी मगाशी खूप लोकांचे मी फोन अटेंड केले त्याच्यामध्ये त्याला फक्त प्रत्येकाला एकच विचारलं की बाबा तुझी डाऊनलाईन किती आहे, तुझी फ्रंटलाईन किती आहे. तो सर माझे 15 आहेत. म्हणलं का नाही, या प्लॅन मध्ये फक्त 15 सांगितले होते ना, माझे 15 तर झालेच बाबा टॉपअप करून $32. मग त्यातले किती काम करतात. हा म्हणला सर त्यातले 2-3च लोक काम करतायत आणि चालू होईल, पण आता ते खालची लोकांच्या इकडे येऊस्तोपर्यंत आम्हाला वाढवावं लागेल. मित्रांनो मला एकच सांगा
की माझे 184 लोक डायरेक्ट आहेत. मी ह्या सगळ्या लोकांना सुद्धा आता उद्याची मीटिंग अरेंज केलेली आहे. माझे उद्या 3 मीटिंग आहेत ह्या ग्रुप बरोबर. म्हणजे माझ्या डायरेक्टच्या लोकांसाठी मी फक्त काम करतोय आता एक दिवस उद्याचा. मित्रांनो, मी त्यांना म्हणतो की फक्त 15च करायला सांगितलं म्हणून 15च करायचे का? अख्ख्या जगापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये काय फक्त 10-15च आहेत का? तुमच्या घरात लग्न ठरलं तर फक्त 15 लोकांनाच बोलवणार का? नाही बोलवणार तुम्ही. 1000-2000 लोकांची लिस्ट काढणार, त्यांच्या घरोघरी जाऊन तुम्ही पत्रिका वाटणार. मग मला सांगा मित्रांनो, की अशी अपॉर्च्युनिटी आहे की जिथनं तुम्हाला आता एक कॉन्फिडन्स आलेला आहे, की जिथनं तुम्हाला माहिती आहे की ही कंपनी पैसे देतीये. थांबली जरी कंपनी, तर पहिल्यापासून कंपनीचं एकच टार्गेट आहे की पैसे थांबले नाही पाहिजेत मित्रांनो. आणि पैशासाठी कंपनी हे तुमच्या अकाउंटला रोजच्या रोज पैसे टाकत आहे की नाही? मग मला सांगा की आपण एवढी मोठी कॉन्फिडन्स असलेली कंपनी जर का तुम्ही लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर का पोहोचायचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिक काय होईल? आपल्या कंपनीचं नाव तर ऑलरेडी सगळीकडे झालंय. सगळेच म्हणतात अरे ऑस्मोस मला माहिती, अरे ती बंद पडली होती का? आता त्यांना एक विषय झाला. अरे त्याला तुम्हाला सांगता येईल अरे ते बंद कधीच नव्हती पडली मित्रांनो. कारण का ह्या कंपनीला बँकेने प्रॉब्लेम आला होता म्हणून आम्ही इंटरनॅशनल लेवलला गेलो आणि कंपनीने इंटरनॅशनल मार्केट मागणं म्हणजे देशाच्या बाहेरनं जाऊन परत आपल्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला ही एक सुवर्ण संधी, असा एक मार्ग तयार केलेला आहे की आपण भारतातल्या भारतात बँक टू बँक पैसे ट्रान्सफर नाही करू शकत. म्हणून कंपनीने 7 समुद्रा पार जाऊन ऑफिस टाकून तिथनं आता पैसे कंपनी तुमच्या अकाउंटमध्ये टाकण्याची व्यवस्था केलेली आहे. हे जर का तुम्ही त्या लोकांना कॉन्फिडन्सने सांगू शकला तर तुम्ही जिंकलात मित्रांनो. आणि जर का तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमचा कॉन्फिडन्स हा डबल टिबल वाढला पाहिजे की नाही. ही कंपनीने मला आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप मोठी साथ दिलेली आहे आणि कुणाचंही नुकसान झालं नाही. कारण का लोक घाबरत एम्ब्लेम करतात, पण मी छाती ठोकपणे सांगतो सगळ्यांना की अरे तुम्ही बिंदास माझ्या कंपनीमध्ये या, तुमचे एकही रुपयाचं नुकसान होणार नाही. एवढी जबाबदारी एवढी तुमची खबरदारी आमचा डायरेक्टर, आमचे काही फाउंडर मेंबर आहेत हे आमचे घेतात. त्याच्यामुळे आम्ही जिवंत आहोत आणि आयुष्यभर आपण राहणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, जी लोक बघत होते आपल्याकडे त्यांना आता त्यांची तोंड बंद झालेली आहेत. हा तुमच्या आता पेआउट एकदा सुरू झाले, तुम्ही कामाला सुरुवात करा. मला खूप लोकांनी फोन केले. एक कोल्हापूरच्या मॅडम होत्या, तर त्यांनी मगाशी फोन करून मला सांगितलं की सर माझी फक्त 150 लोकांचीच टीम आहे फक्त, आणि या 150 लोकांच्या टीम मध्ये मी प्रत्येकाला जॉईन व्हायच्या अगोदर हे पिकलिक त्यानंतर बाकीचे ऍप्लिकेशन त्याला डाउनलोड करायला सांगते आणि त्यांना खेळायला सांगते, रोज खेळायला. आणि आज त्यांचे पैसे येतात आणि ती लोक म्हणतात मला मॅडम मी आज जर का खेळणार तर मला 20 रुपये येणार नाहीत का? आज त्या एवढीशा माऊलीनी आज मला फोन करून सांगितलं की सर काही करा, कंपनी फक्त बंद करून पडून देऊ नका. आज या कंपनी मला खूप मोठा आधार दिलेला आहे आणि आज या 100 आणि 150 लोकांच्या टीमला मी स्वतः हँडल करते. आज बाकीचे लोक माझ्याकडे येतात आणि मी त्यांना जर का माझ्या जवळ नसेल तर कॉन्फरन्स कॉलवरती व्हिडिओवरनं आज त्या मॅडम त्या लोकांना शिकवतात की बाबा हे ऍप्लिकेशन असं वापरायचं आहे, हे वापरल्यामुळे आपल्याला पैसे मिळतात आणि आपल्या कंपनीला पैसे मिळाले तर कंपनी आपल्याला पैसे देते. एक छोटीशी माऊली सुद्धा एक वर्कआउट प्रमाणे काम करते आणि मी खरं तिला प्राऊड मानतो. कारण का तिने मगाशी मला सांगितलं की सर आमचे सगळेच्या सगळे ज्यांचं आता इन्कम काहीच नाही आलं ती लोक सुद्धा तयार आहेत $32 भरून येण्यासाठी. फक्त वेबसाईट कधी चालू करणार आहात एवढं आम्हाला फक्त सांगा. आमची सगळीची सगळी मंडळी तयार आहे. म्हणजे एक माऊली सुद्धा आज कंपनीचं काम आपल्या कंपनीच्या जसं मी मीटिंग मध्ये सांगतो त्याप्रमाणे ती काम करून घेते. म्हणून तिला कधीही आतापर्यंत तिला एकाही व्यक्तीचा फोन आला नाही. ती फक्त एवढंच मला शेवट म्हणले की फक्त सर कंपनी बंद करून देऊ नका, मला जे काही 2-3 हजार रुपये रोजचे येत आहेत या कंपनी मला खूप मोठा आधार दिलेला आहे. मित्रांनो, हाच कॉन्फिडन्स तुमचा पाहिजे. कारण का जी नवीन लोक आलेली आहेत त्यांना जर का तुम्ही समजून सांगू शकलात की अरे ह्या कंपनीच्या माध्यमातूनच मला एवढं इन्कम मिळालेलं आहे आणि मी ह्याच्यावरतीच आज उभा राहिलेलो आहे, तर तुम्हाला सुद्धा इन्कम येणार आहे. तुम्ही घाबरू नका.